नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. तर तुम्ही पाहू शकता इथे बघा आपल्या कापण्या बनवलेल्या आहेत, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा एकदम खुसखुशीत. हे बघा लेअर सुद्धा छान आलेले आहेत आणि कुठेही चिवट वगैरे नाही झालेले आहेत. एकदम हे बघा खुसखुशीत झालेले आहेत. तर आज आपण या कापण्या बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कापण्यांसाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. बघा ते गूळ पहिला आपण टाकून घेऊया भांड्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार अर्धी वाटी पाणी. अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी. आता हे गूळ आहे ते पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. याचा पाक वगैरे नाही करायचा आहे, फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. हे बघा इथे आता आपला गूळ आहे तो विरघळत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकणार आहोत, कारण की गूळ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ. आणि इथे मी 1-2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. हे तुपामुळे ना आपल्या ज्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होणार आहेत, कारण की आपण याच्यामध्ये दुसरं काही नाही वापरणार आहोत, फक्त गव्हाचं पीठ. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपल्या इथे आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. तर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता जे आपण पाणी करून घेतलेलं आहे ते आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे. पहिलं चवीनुसार मीठ ते मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि पाणी जे आपण केलेलं आहे ते मी थंड वगैरे नाही केलेलं आहे, असंच कोमटच पाणी आहे ते आपण याच्यामध्ये असं डायरेक्ट ओतणार आहोत. इथे मी गाळणीने गाळून घेते पाणी. सगळं एकदम नाही ओतायचं, थोडं थोडं करून ओतून घ्यायचं, कारण पाणी कसं कमी जास्त थोडं होऊ शकतं. हे आता आपण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, की पाणी थोडं गरम आहे. या गव्हाच्या पिठात आपण काहीच नाही टाकणार आहोत, कारण की याच्यामध्ये तुम्ही चण्याचं पीठ सुद्धा टाकू शकता किंवा रवा सुद्धा टाकू शकता, पण आज मी याच्यामध्ये फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे आणि त्याच्या सुद्धा आपण खुसखुशीत अशा कापण्या बनवणार आहोत. आता थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी हाताने हे मळून घेते व्यवस्थित असं. बघा इथे आपण छान असा एक गोळा करून घेतलेला पाहू शकता तुम्ही. एकदम घट्ट पण नाही, एकदम सैल पण नाही. आता आपण मगाशी जे पाणी बनवलेलं ना त्याच्यातलं 1-2 चमचे फक्त पाणी शिल्लक राहिलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा इतपत. त्याच्यामुळे सर्व पाणी एकदम नाही टाकायचं. हे बघा आता आपलं पीठ तयार आहे. आता आपण कापण्या बनवण्यासाठी घेणार आहोत. हे बघा इथे एक मी गोळा करून घेतलेला आहे. आता आपण या लाटून घेणार आहोत. आणि लाटता वेळेस आपल्याला याला पीठ वगैरे लावायची काही आवश्यकता नाहीये. हे बघा असंही सहज असं हे लाटलं जातं, त्याच्यामुळे पीठ काही लावायची आवश्यकता नाहीये. आता आपल्याला छान असे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे, पण एकदम पातळ नाही करायचं आहे आणि एकदम जाड पण नाही, असं मीडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपलं छान असं आता लाटून झालेलं आहे. आता आपण याच्यावर थोडेसे तीळ घालणार आहोत.
त्याच्याऐवजी तुम्ही ते खसखसचा सुद्धा वापर करू शकता, पण मी ते थोडंसं तीळ वापरणार आहे. पांढरे तीळ घेतलेत मी. आता हे आपल्याला याच्यावर असे टाकून घ्यायचे आहेत. आणि लाटणी याच्यावर एकदा एक फिरवायचे आपल्याला असे, म्हणजे जेणेकरून तीळ असे आपले पडणार नाहीत. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तीळ लावून घ्यायचे आहेत. त्याच्यावर पण आपल्याला असंच लाटणं फिरून घ्यायचंय. हे बघा, आता छान असं आपण इथे लाटून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे कट करून घ्यायचंय. बघा, अशा प्रकारे पहिले कट्स मारून घ्यायचे तसे. आणि आपण जसं शंकरपाळीसाठी बनवतो तसेच आपल्याला अशा या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जशा पाहिजे तशा छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता. मी ते थोड्या मोठ्याच कट करणार आहे, कारण मोठ्या छान दिसतात जरा दिसायला. हे बघा, इथे मस्त आपण आता कट करून घेतली. पाहू शकता तुम्ही, एकदम लांब लांबच घेतल्यात, मोठ्या मोठ्या. बघा, छान दिसत आहेत एकदम. तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करू शकता. हे बघा, अशा प्रकारे. आता सर्व मी अशाच करून घेते कापण्या. इथे सर्व कापण्या बघा आपण करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपल्या याच्यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत. आपल्याला तेल पण जास्त गरम नाही करायचंय. आधी तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्या कमी गॅसवर तळायचं. मध्ये मध्ये कमी जास्त असं आपल्याला गॅस करायचा आहे, कारण एकदम फास्ट केला तर मग त्या लगेच अशा करपल्या जातील, मग त्या आतून शिजणार नाही आणि मग त्या चिवट होतील. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असंच ह्या तळून घ्यायच्या आहे. थोड्या चमच्याच्या साह्याने अशा ढवळायच्या, म्हणजे छान असा चारी बाजूनी कलर येतो. पाहू शकता तुम्ही, मस्त असा कलर आलेला आहे बघा. आणि कापण्या सुद्धा आपल्या इथे आता मस्त अशा रेडी झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेणार आहोत. अशाच आपण दुसऱ्या सुद्धा कापण्या टाकून घेणार आहोत. आणि अशाच आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या. या कापण्या आहेत ना, एकदम खुसखुशीत होतात. अगदी याच्यामध्ये तुम्ही काही नाही टाकलत ना तर या मस्त खुसखुशीत होतात एकदम. हे बघा, या सुद्धा आपल्या मस्त अशा झालेल्या आहेत. आता या पण आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व कापण्या मी आता तळून घेते. तर इथे आपल्या मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त झालेल्या आहेत एकदम. आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.